नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शनिवार घातवार ठरला. जयसिंगपूर येथे अपघातात इचलकरंजीची महिला ठार. पाहूया सविस्तर बातमीपत्र. जयसिंगपूर सांगली कोल्हापूर महामार्गावरील हॉटेल पॅराडाईज समोर शनिवारी सकाळी झालेल्या ट्रॅक्टर आणि होंडा मोपेड मोटरसायकलमध्ये अपघातात इचलकरंजी येथील गोंधळी गल्लीमध्ये राहणाऱ्या सौ विमल लक्ष्मण बिसे वय वर्ष 58 या जागीच ठार झाल्या. याबाबत लक्ष्मण भाग्यवंत बिसे वय वर्ष 64 यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत ट्रॅक्टर चालक बंडू सुरेंद्र नागावे वय वर्ष 41 राहणार बस्तवाड तालुका शिरोळ याच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी. यातील फिर्यादी लक्ष्मण बिसे हे त्यांच्या ताब्यातील मोपेड क्रमांक MH09CG 1452 हिच्यावर बसून आपली पत्नी विमल बिसे यांच्यासोबत इचलकरंजी ते सांगली असा प्रवास करीत असताना जयसिंगपूर शहराच्या हद्दीत हॉटेल पॅराडाईज समोर ट्रॅक्टर नंबर MH09CJ 5780 त्यास जोडलेला ट्रेलर भरधाव वेगाने चालवून स्कूटरला साईडने धडक दिल्याने यामध्ये फिर्यादी हे जखमी होऊन त्यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी रोडवर जोरात आपटल्याने त्या जागीच मयत झाल्या आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसांमध्ये कलम 106, 281, 125 सह मोटर वाहन कायदा कलम 184, 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस नाईक निलेश भोसले आणि पोलीस पथक दाखल झाले होते. समर्थ रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे पाठवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, शानदार न्यूज, जयसिंगपूर.